तर आलो भावांनो, आपली तर गाडी भरलेली नाशिक संगमनेरला, माहीतच आहे तुम्हाला, स्टोरी टाकलेली मी भावांनो. कसं आहे, जमखंडीला गेलेलो, जमखंडीवरून यायला उशीर झाला म्हणून दुसऱ्या दिवशी गाडी भरली. गाडी बिडी भरून घेतल्याने आलो पंपावर. टाकी फुल करायची होती, टाकी बिकी केली फुल. आणि आपलं वाट बघत होतं विट्याचं आप्पा. कोण आप्पा? चला तुम्हाला सांगतो भावांनो, ही आप्पा विट्याचा रॉयल माणूस आहे हो. आप्पा बोलते आणि सबको कोलते, असं काय नाही भावांनो. भावांनो, 1-1.5 वर्ष झाला भावाची आहे 1.7. आपल्यासारखीच गाडी आहे, काही विषय नाही. भावानं जेव्हापासून गाडी घेतल्या तेव्हापासून 4-4.5 टनानं पपई आणि कलिंगडच्या ट्रिपा मारतोय भावांनो. पाठव वाकली, टायर बसला, पण भावांनो डिस्क आजपर्यंत फुटली नाही. विशेष एक नाही भावाचं. अहो मन साफ आहे हो, नीतिमत्ता चांगली आहे भावाची. एक नंबर माणूस वाटला आपल्याला, काही विषय नाही. पुढं आपल्याला नवाजबाई आपली वाट बघत होता वेळात. त्याला म्हटलेलं भावा तू तिथं थांब, आम्ही 10-15 मिनिटात पोहोचतो. मग काय भावाबरोबर गाठभेट घेतली, चहा पाणी केला. आता म्हणलं आपल्याला निघायचं आहे. आप्पाला पण जायचं होतं मुंबईला आणि नवाजला जायचं होतं जतला. मग काय पुढं आलो डायरेक्ट पार्टीच्या दारात आल्यानंतर आपल्याला येऊ भेटलेला विवेक उरळीकाचेंचा. त्याच्याबरोबर गाडी घेतली, गाडी खाली करून घेतली आणि लागलो हायवेला लागलो. चाकणमध्ये आल्यानंतर लागलेलं ट्रॉफिक. मग सगळं पुन्हा पास करून आलो वेळेच्या घाटात. लास्टच्या टर्नला भावानो पिकअप पलटी झालेली. भावानो जरा गाड्या सावकाश चालवत जावा, कारण की गाडी काय पुन्हा येऊ शकते, पण आपला जीव परत येऊ शकत नाही. भावानो परत काही व्हिडिओ काढायचं मन झालं. धन्यवाद भावानो, आणि इथनं पुढे गाड्या जरा सावकाश चालवत जावा.